हाय मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तर सर्वात आधी सर्वांना गुड मॉर्निंग. तर चला करूया आजच्या व्हिडिओला स्टार्ट. तर बोलले चला आपण पण लॉंग व्हिडिओ टाकून बघूया व्हायरल होतात का, कारण का आजकाल सगळ्यांची व्हिडिओज व्हायरल व्हायला लागल्या. तर चला आपण करूया आजच्या मेहंदीला स्टार्ट. तर आजची मेहंदी मी कटवर्कमध्येच काढणार आहेत. नक्की सांगा मला जमते का नाही, कारण का आता 2 महिने झाले मी क्लास तर करायला लागले म्हणा, पण एवढी परफेक्शन नाही झाले. तर तुम्हीच आजची मेहंदी बघा, नक्की सांगा मला मेहंदी जमते का. तर चला आपलं तयार आहे कोण तयार आहे टिश्यू पेपर, हे तयार आहे आपलं पेपर, हे तयार आहे आपलं रायटिंग पॅड. तर चालूया आजच्या मेहंदीला स्टार्ट करूया. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर फॉलो कमेंट करायला विसरू नका. तर चला स्टार्ट करूया मेहंदीला. तयार आहे आपलं पॅड, हे टिश्यू पेपर 2 मिनटं मी इथं ठेवते. मी आता सध्याला घेत आहे काय म्हणतात त्याला, टेबल. चला आपण टेबल लावून घेऊया फर्स्ट ऑफ ऑल. तर चला मी लावत आहे टेबल. तिथे लागला आहे माझं टेबल. तर चला करूया आपण मेहंदीला स्टार्ट. हे आलं आपलं कोण. तर चला आपण बघूया आता मेहंदीला स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल तो पार्टिशन करून घेतली आहे, कारण मला करायचं आहे कटवर्क. हे असं लाईट पार्टिशन पण करून घेतलेलं आहे. तर चला करूया आता मेहंदीला स्टार्ट. तर इथे माझा एक पॅच फुल कंप्लीट झाला होता. मला माहिती आहे मी परफेक्ट नाही आहे, पण एक दिवशी नक्की परफेक्ट होईल, कारण का बोलतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला माझी मेहंदी कशी वाटते, चांगली घाण कशी वाटो, नक्की नक्की प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा, कारण का मी पण शिकते. जेणेकरून तुम्ही मला सांगशाल तर मला कळेल की मी कुठं चुकते, कुठं रॉंग होते, काय होतं आहे कोण. तर प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की मेहंदी चांगली आहे, वाईट आहे, डिझाईन प्रॉपर आहेत ना प्रॉपर नाही आहेत. तर प्लीज 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 मला कमेंट्स करून सांगा. तर तुमच्या कमेंट्सची वाट पाहेल. तर इथं माझं सेकंड पॅच देखील कंप्लीट झालेलं आहे. तर आता इथं आपण फिलिंग करून घेऊया पूर्ण. अशा प्रकारे हळूहळू फिलिंग करायची, जेणेकरून डिझाईन खराब होऊ नये आपली. अशी हळूहळू. सपोर्ट करा, सपोर्टची खूप गरज आहे. अशी फिलिंग करायची पूर्ण आपल्याला सर्वीकडं. स्वलला देखील आपल्याला लीव्स स्वल पूर्ण कवर करून टाकायची, कारण का एक कटवर्क आहे. कटवर्कमध्ये फिलिंग छान वाटते. एवढंच आहे की जास्त मेहंदी भरायची नाही आहे इथं, फक्त म्हणजे असं थोडंसं आता पूर्ण असं चिखलावाने करशाल तर पूर्ण मेहंदी होऊन जाईल. मला थोडं घट्टच पेस्ट लागतं, मग मी पेस्ट घट्टच करतात. तर ज्यांना कोणाला मेहंदीच्या काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. प्रॅक्टिस कोण कसे बनवायचे, कलर्स कोण कसे बनवायचे, नक्की मला कमेंट्समध्ये सांगा, मी तुम्हाला सांगेल. कारण का प्रॅक्टिस कोण बनवणं खूप महत्त्वाचं आहे मेहंदी प्रॅक्टिससाठी. आपले साधे कलर्स शिकून डेली यूज केलं तर भरपूर त्यात आपलं लॉस होईल. प्रॅक्टिस कोणचं पेस्ट एक टाईम बनवलं तर भरपूर दिवस ते जातं, त्याला एवढा खर्च पण येत नाही. कसं आहे ना, जेणेकरून आपला हात पण साफ होतं, आपण मेहंदी पण आपली छान होती. इथं माझं झालेलं आहे पेस्ट फिल करून. इथं थोडंसं इथं देखील फिल करून टाकू, जेणेकरून आपलं कटवर्क फुल होईल. तर चला आपण आपलं कसं वाटतं दुसरं पण कटवर्क. तिसरं देखील पॅच कंप्लीट झालं होतं. तर कसं वाटतंय नक्की सांगा. प्लीज जास्तीत जास्त सपोर्ट करा. अजून एक आपण बॉक्स तयार असं छोटंसं, म्हणजे जास्त लेयर्स दिसतील. तिथं आउटलाईन देखील सर्व झालेलं आहे. तर आपण आता फिंगर्स फिलिंग करायला घेऊया. चला. ओ चैनी मंडू
राहू दे तसंच, हलवू नकोस, थांब. चिटकाव हाताला हात. हळूच खोल बंकू तू हात, हळूहळू खोल. हां खोल. हा बाबू आता तू हात खोल. तर इथं माझे 2 फिंगर्स कंप्लीट झाले होते, तर म्हटले तुम्हाला दाखवून घ्यावं. तर इथं माझे लिव्समध्ये फिलिंग्स करायची बाकी होती. तर इथं लिव्समध्ये फिलिंग करायची अशी एकदम हळूहळू, जेणेकरून आपली मेहंदी जास्ती पण जावं नाही आणि अशी लिव्स पण प्रॉपर शेप हो. वरच्या बाजूला थोडंसं असं एकदम लाईट प्रेशर देऊन वरच्या बाजूला थोडंसं कोनला वाढायचं, जेणेकरून लिव्सचा आपोआप शेप तयार होईल. अशी लिव्स प्रॉपर रीतीने फिल करायची आहे. हे असं तर कशी वाटते मेहंदी, लिव्सचा शेप कसं वाटतोय ते देखील कमेंट्समध्ये सांगा. प्रॉपर आपल्याला असं फील करायचं आहे आणि असं प्रॉपर रीतीने आपली लिप्स फील करायची आहे आपल्याला. आपली इथे लिप्स कम्प्लीटली फील झालेले आहेत. अशी थोडीशी टोक, म्हणजे जेणेकरून ते लिप्सचं प्रॉपर शेप एकदम थोडंसं वाढायचं, म्हणजे कोणला प्रेशर द्यायचंच नाही. फक्त जे आहे त्याला फक्त बाहेरच्या बाजूला टोक काढायचं असं. तर इथं मेहंदी झाली होती कंप्लीट. तर सॉरी, टी व्हीचा आवाज भरपूर आहे. बंको टी व्हीचा आवाज कमी करायला तयार नाही. तर इथं थोडंसं कटवर्क आहे आपल्याला, इथं थोडीशी फिलिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला दाखवते मी कुठं, म्हणजे इथं आता फोन सरळ धरल्यामुळं मला कटवर्कसाठी हात थोडंसं असं आडवं घ्यावं लागतं. हां बघा, बंकूला किती राग आला बोललं तर बंकूने पूर्ण टी व्हीचा आवाज बंद केला. असं तर हाय झटकेश्वर बंकू. थांब बंको. तर मी व्हिडिओ पॉज केलं ते थोड्या वेळासाठी, कारण का मला कळतच नव्हतं कसं ते करायचं. तर माझं इथं कटवर्क फील झालेलं आहे. तर आता इथं खूप मोकळी जागा आहे. तर इथं आपण काय करूया, तर इथनं आपण एक व्हील टाकूया, अशी आडवी तिडवी लाईन, इथनं एक अशी आडवी तिडवी लाईन. तर काय आहे, फक्त एक डॉट टाकायचं, फक्त असं वडायचं, एक डॉट, सिम्पल डॉट, आणि नुसतं वरती वडायचं. फक्त हे असं सिम्पली आपल्याला वडायचं आहे, जेणेकरून कसं लिफचं शेप तयार होईल. छान दिसतं असं. आता सेम ह्या साईडला असंही करा, किंवा तुम्हाला जमेल तर असंही करू शकता. हे 2 वेमध्ये, किंवा असं करा. हे असं. कसं आहे ना, माझ्याकडं सेल्फी स्टिक वगैरे स्टँड नाही ना, तर मोबाईल हातात धरून करावं लागतं आहे. तर त्यामुळे मला अवघड होतं आहे भरपूर. या असं तो आता मेहंदीचं कोण देखील संपलेलं आहे. आता तर चला, आता ब्लॉगला इथंच एंड करूया. तुम्हाला मेहंदी कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. मला माहिती आहे परफेक्ट नाही आहे, पण एका दिवसात किंवा एका महिन्यात कोण परफेक्ट बनत नाही. टाईम लागतं, पण होतं. पण मग मला पण टाईम लागेल, पण होईल. तुमची जर का साथ असेल तर नक्कीच होईल. तर प्लीज मला सपोर्ट करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजची मेहंदीचं वर्क कसं वाटतं ते देखील कमेंट्समध्ये सांगा. चलो अब मुझे चलना चाहिए. हमारी मदद करना